हॅलो एव्हरीवन, आर एक्स युनिव्हर्सलमध्ये आपण पोसोलॉजीचा उरलेला पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पोसोलॉजीची डेफिनेशन, पोसोलॉजीचे फॅक्टर्स पाहिले होते, जे की 16 फॅक्टर्स होते. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर पोसोलॉजीमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस. ठीक आहे. ज्यावेळेस आता पोसोलॉजी पाहिले, पोसोलॉजी म्हणजे काय? पोसोलॉजी इज द ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द डोस और क्वांटिटी. ठीक आहे. सो ते डोस कसे कॅल्क्युलेट करायचे ते आज आपण कॅल्क्युलेशन ऑफ डोसेसमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. द डोस ऑफ अ ड्रग इन द अपेंडिक्स फर्स्ट रिप्रेझेंट द ॲव्हरेज मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ द ड्रग विच कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू ॲन अडल्ट orally within a 24 hours. When other route of administration are followed, the dose is adjusted accordingly. The dose are also calculated in the proportionate to age, body and weight. ठीक आहे. बॉडी वेट अँड सरफेस एरिया ऑफ द पेशंट. सो आपण जे आज डोस कॅल्क्युलेशन पाहणार आहोत ते 3 याच्यावरती डिपेंड असणार आहे, म्हणजे एज, बॉडी वेट आणि सरफेस एरिया. ठीक आहे. सो ह्याला काहीतरी हे जे डोस आहे त्याला आपण फॉर्म्युलेमध्ये डिवाईड केलेले. सो वेगवेगळे फॉर्म्युले, म्हणजे एजचा फॉर्म्युला वेगळा असेल, बॉडी फॉर्म्युला किंवा मग सरफेस एरिया वरून आपण काय करणार आहे, डोस कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. सो हे आपण जे डोस ॲप्रिशिएट टू दी एज ह्याच्यावरती जर डिपेंड पाहिले तर डोस ॲप्रिशिएट टू एजवरती डिपेंड आहे, तो म्हणजे यंग्स फॉर्म्युला. ठीक आहे. देअर आर अ नंबर ऑफ मेथड बाय विच डोस फॉर अ चाइल्ड कॅन बी कॅल्क्युलेट फ्रॉम दी अडल्ट डोस. ठीक आहे. म्हणजे हा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो अडल्ट डोससाठी. ठीक आहे. म्हणजेच अडल्ट डोसवरनं आपण चाइल्डचा डोस, आणि अडल्ट डोस जो असणार आहे तो अपेंडिक्स फर्स्ट म्हणजे स्टँडर्ड डोस असणार आहे, तो फिक्स डोस असणार आहे, तो आपण स्टँडर्ड ठेवणार आहोत. ठीक आहे. सो यंग्स फॉर्म्युला काय म्हणतं, यंग्स ठीक आहे. तर याच्यामध्ये 4 फॉर्म्युला आहे. यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला, फ्राइड्स फॉर्म्युला आणि कावलिंग फॉर्म्युला. सो ह्याच्यामध्ये आपला फर्स्ट आहे यंग्स फॉर्म्युला. ठीक आहे. दीज फॉर्म्युला यूज फॉर दी कॅल्क्युलेटिंग द डोस फॉर चिल्ड्रन अंडर दी 12 इयर ऑफ दी एज. क्वेश्चन ह्यावरनं सुद्धा पडू शकतो. सो अंडर दी 12 इयरचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे यंग्स फॉर्म्युला. ठीक आहे. यंग्स फॉर्म्युला काय सांगतोय, डोस फॉर द चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर अपॉन एज इन इयर प्लस 12 इंटू अडल्ट डोस. ठीक आहे. हा झाला यंग्स फॉर्म्युला. आणि हे कशावरनं कॅल्क्युलेट केलं जातो आहे, विच आर द डोस फॉर अ चाइल्ड कॅन बी कॅल्क्युलेट फ्रॉम दी अडल्ट डोस. आणि हा यंग्स फॉर्म्युला यूज फॉर द कॅल्क्युलेटिंग द डोस फॉर अ चिल्ड्रन अंडर दी 12 इयर ऑफ दी एज. म्हणजेच हा यंग्स फॉर्म्युला एजवरनं कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. नॉट अ बॉडी वेट, नॉट अ सरफेस एरिया. हा कशावरनं कॅल्क्युलेट केला जातो, एजवरनं. ठीक आहे. परत एकदा पाहूया. डोस फॉर दी चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर अपॉन एज इन इयर प्लस 12 इंटू दी अडल्ट डोस. नेक्स्ट फॉर्म्युला आहे डिलिंग्स फॉर्म्युला. ठीक आहे. द फॉर्म्युला इज यूज फॉर दी कॅल्क्युलेटिंग द डोस फॉर चिल्ड्रन इन बिटवीन 4 to 20 इयर्स ऑफ एज. ठीक आहे. म्हणजे हा सुद्धा एजवरनं कॅल्क्युलेट केला जाणार आहे, डिलिंग्स फॉर्म्युला. ठीक आहे. बट ह्याच्यामध्ये एज काय असणार आहे, बिटवीन 4 to 20 इयर्स ऑफ दी एज. ठीक आहे. यंग्स फॉर्म्युला होता तो अंडर 12 इयर्स. ठीक आहे. सो डिलिंग्स फॉर्म्युला काय म्हणते, डिलिंग्स फॉर्म्युला डोस फॉर दी चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर अपॉन 20 इंटू दी अडल्ट डोस. ठीक आहे. म्हणजेच डोस फॉर दी चाइल्ड, आपण चिल्ड्रनसाठी डोस कॅल्क्युलेट करतो आहे, एज इन इयर अपॉन 20 इंटू अडल्ट डोस. ठीक आहे. द फॉर्म्युला यूज फॉर दी कॅल्क्युलेटिंग बिटवीन चिल्ड्रन 4 to 20 इयर्स ऑफ एज. ठीक आहे. देन थर्ड जो आहे फ्राइड्स फॉर्म्युला. ओके. फ्राइड्स फॉर्म्युलामध्ये दीज फॉर्म्युला इज यूज फॉर दी कॅल्क्युलेटिंग ऑफ अ डोस फॉर इन्फंट्स अप टू दी 2 इयर्स. ठीक आहे. हा इन्फंट्ससाठी आहे. 2 इयर्सचे जे चाइल्ड असतात त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, हा फ्राइड्स फॉर्म्युला. म्हणजे हा सुद्धा, म्हणजे आपण जो यंग्स, डिलिंग आणि फ्राइड्स फॉर्म्युले हे एजवरनं कॅल्क्युलेट केलं जातो आहे. सो फ्राइड्स फॉर्म्युला काय म्हणतो आहे, एज इन मंथ्स. ठीक आहे. एज इन मंथ अपॉन 150
इंटू अडल्ट डोस. ठीक आहे, हे तिन्ही पण जे पाहिलेत आपण हे एजवरनं कॅल्क्युलेट करायचे आहेत. यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला अँड फ्राईड्स फॉर्म्युला. नेक्स्ट फोर्थ फॉर्म्युला जो आहे तो म्हणजे काउलिंग फॉर्म्युला. ठीक आहे, काउलिंग फॉर्म्युल्यामध्ये काय म्हणतात, डोस फॉर अ चाइल्ड इज इक्वल टू एज ॲट अ नेक्स्ट बर्थडे इंटू इयर्स अपॉन 24 इंटू अडल्ट डोस. ठीक आहे, म्हणजेच एज तुम्हाला इन इयर्समध्ये लिहायचं आहे अपॉन 24 इंटू अडल्ट डोस. ठीक आहे, आणि हे जे आहे हे अकॉर्डिंग टू एज आहे. फर्स्ट म्हणजे यंग्स फॉर्म्युला, सेकंड डिलिंग्स फॉर्म्युला, थर्ड फ्राईड्स फॉर्म्युला अँड फोर्थ काउलिंग फॉर्म्युला. हे जे 4 फॉर्म्युले हे अकॉर्डिंग टू दी एज आहेत, एजवरनं कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट डोस जो आहे डोस प्रोपोर्शनेट टू दी बॉडी वेट. ह्यामध्ये बॉडी वेटवरनं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्याच्यामध्ये क्लर्क्स फॉर्म्युला. ठीक आहे, कर्ल्स फॉर्म्युला काय म्हणते, डोस फॉर दी चाइल्ड इज इक्वल टू चाइल्ड्स वेट इन kg अपॉन 70 इंटू अडल्ट डोस. ठीक आहे, बॉडी वेटवरनं आपण कॅल्क्युलेट करतो आहे. सो फॉर्म्युला काय असणार आहे, डोस फॉर दी चाइल्ड्स वेट. ठीक आहे, इंटू काय सांगितलं kgमध्ये वेट असणार आहे अपॉन 70 इंटू अडल्ट डोस. ह्यामध्ये अकॉर्डिंग टू दी बॉडी वेटमधनं एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे कर्ल्स फॉर्म्युला. नेक्स्ट डोस जो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, डोस प्रोपोर्शनेट टू दी सरफेस एरिया. ह्या सरफेस एरियावरतून आपण आता डोस कॅल्क्युलेट करणार आहे. द कॅल्क्युलेशन ऑफ चाइल्ड डोस अकॉर्डिंग टू दी सरफेस एरिया इज मोर सॅटिस्फॅक्टरी अँड ॲप्रिशिएट रादर दॅन दी मेथड बेस्ड ऑन एज. ठीक आहे, म्हणजे जो डिलिंग्स फॉर्म्युला, यंग्स फॉर्म्युला जो आहे अकॉर्डिंग टू दी एज ह्यापेक्षा काय आहे, सरफेस एरियावरचा जो फॉर्म्युला आहे तो काय, मोर सॅटिस्फाईड. द मेथड इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन द मेथड बेस्ड ऑन एज. आणि काय आहे की ही जे मेथड आहे ही सॅटिस्फॅक्टरी आहे बट काय थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. द मेथड इज बेस्ड ऑन दी फॉलोविंग फॉर्म्युला विच इज अ पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ दी चाइल्ड अपॉन सरफेस एरिया ऑफ दी अडल्ट. ठीक आहे, इंटू दी 100. काय सांगितलं, हा मोर सॅटिस्फॅक्टरी म्हणजे डोस वगैरे आहे ना, करेक्शन थोडंसं जास्त आहे बट थोडंसं कॉम्प्लिकेटेड. म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस आपल्याला पूर्वी काढायचं. पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ द चाइल्ड अपॉन सरफेस एरिया ऑफ अडल्ट इंटू 100. ठीक आहे, द बॉडी सरफेस एरिया इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम दी हाईट अँड वेट. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस जो भेटणार आहे तो अकॉर्डिंग टू दी हाईट अँड वेट ऑफ दी चाइल्ड. ह्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो म्हणजे फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे, अजून त्याला एक ऑप्शन म्हणजे दुसरा जो दिलेला आहे कॅटझेल फॉर्म्युला. कॅटझेल फॉर्म्युलामध्ये डोस फॉर दी पेशंट इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ दी पेशंट इन M2. M2 खाली दिलेलं आहे. M2 मीन्स ॲव्हरेज अडल्ट सरफेस एरिया. ठीक आहे, सरफेस म्हणजेच तुम्हाला आधी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करावं लागणार अकॉर्डिंग टू हाईट अँड वेट इज बेटर डिपेंड ऑन अ हँडली रेफरन्स बुक रादर दॅन ऑन. म्हणजेच याच्यासाठी एक रेफरन्स बुक आहे, वन्स मेमरी फाईल द प्रिस्क्रायबिंग अ डोस फॉर अ चाइल्ड. म्हणजेच तुम्हाला आधी स्टँडर्ड बुकमध्ये पाहायचं आहे की ह्याच्यामध्ये जे सरफेस एरिया वगैरे दिलेले आहेत हे रेफरन्स बुकमध्ये असणार आहे. अडल्ट डोस हे रेफरन्स बुकमध्ये असणार आहे. हे तुम्हाला मेमोराईज करायचं आहे आणि ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला पुट आउट करायचं आहे. सो कॅटझेल फॉर्म्युला काय म्हणते, डोस फॉर अ पेशंट सरफेस एरिया ऑफ द पेशंट इन M2 अपॉन 1.73 M2. ही जी व्हॅल्यू आहे ही रेफरन्स बुकमधनं घेतलेली स्टँडर्ड आहे. ठीक आहे, सो M2 इज ॲव्हरेज अडल्ट सरफेस एरिया. ठीक आहे, सो हे पुट आउट करायचं आहे आणि त्याला इंटू काय म्हटलेलं आहे, अडल्ट डोस. ठीक आहे, सो ह्यामध्ये काय पाहिलं आहे, डोस म्हणजेच हे जे डोसेस आर कॅल्क्युलेटेड इज प्रोपोर्शनेट टू द एज, बॉडी वेट अँड सरफेस एरिया ऑफ द पेशंट. हे 3वरनं तुम्हाला काय करायचं आहे, हा डोस कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, एजवरनं जर कॅल्क्युलेट केलं आहे ह्यामध्ये यंग्स फॉर्म्युला, डेलिंग्स फॉर्म्युला, त्यानंतर फ्राईड्स फॉर्म्युला अँड काउलिंग्स फॉर्म्युला हे 4 पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सेकंड जो आहे आपला अकॉर्डिंग टू दी बॉडी वेट ह्यामध्ये कर्ल्स फॉर्म्युला हे आहे आणि त्यानंतर जे आहे डोस प्रोपोर्शनेट टू सरफेस एरिया. मोस्टली जो पाहिला तर मोस्ट पॉप्युलर जो आहे तो म्हणजे हा सरफेस एरिया पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस
हा येतो. ठीक आहे, कॅज्युअल फॉर्म्युला इतका पॉप्युलर नाही आहे, बट ठीक आहे, जो तुम्हाला सुटेबल असेल किंवा करेक्शनच्यामुळे होऊ शकतो तो फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे, आपण ह्या फॉर्म्युलेमध्ये एक एक्झाम्पल देऊन पाहूया. सपोज क्वेश्चन, ठीक आहे, एक्झाममध्ये जो क्वेश्चन येतो तो ह्या पद्धतीने, व्हॉट विल बी द डोस ऑफ अ चाइल्ड ऑफ 5 years इफ द अडल्ट डोस ऑफ अ ड्रग इज 400 mg बाय द यंग्स फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजेच इथं अडल्ट डोस तुम्हाला भेटलेला आहे 400 mg आणि क्वेश्चनमध्ये अडल्ट डोस दिला जातो कारण की तो स्टँडर्ड आहे, तुम्ही तो रेफर इझिली करू शकता, त्यासाठी तुम्हाला तिथं हिंट दिली जाते. ठीक आहे, हिंट म्हणजे तुम्हाला फक्त अडल्ट डोसची हिंट भेटली जाते. ठीक आहे, सो आन्सर काय की डोस. ठीक आहे, डोस फॉर दी चाइल्ड आपण पाहिलेला आहे आणि यंग्स फॉर्म्युला काय सांगतो इथं दिलेलं आहे की बाय दी यंग्स फॉर्म्युला, म्हणजे तुम्हाला यंग्स फॉर्म्युलावरनं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि यंग्स फॉर्म्युला काय सांगतो, डोस फॉर दी चाइल्ड एज इन अ इयर. ठीक आहे, एज इन इयर आणि एज इन इयर काय दिलेलं आहे 5 अपॉन एज इन इयर प्लस 12. ठीक आहे, प्लस 12 करायचे म्हणजे 5 + 12 इंटू अडल्ट डोस. अडल्ट डोस काय दिला क्वेश्चनमध्ये 400 mg. ठीक आहे, म्हणजेच हे जर सॉल्व केलं तुम्ही फॉर्म्युला तर आपल्याला ॲन्सर भेटते तिथं 117 mg अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, सो सिम्पल फॉर्म्युला आहे, तुम्हाला व्हॅल्यूज क्वेश्चनमध्ये भेटतील, त्या व्हॅल्यू फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट आउट करायच्यात आणि तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा. ठीक आहे, आपण अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. क्वेश्चन, व्हॉट इज द डोस फॉर 8 month old infants in the average adult dose of a drug is a 120 mg by the Fried's formula. ठीक आहे, सो यामध्ये तुम्हाला फ्राइड्स फॉर्म्युल्यावरनं कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे डोस फॉर दी चाइल्ड आणि फॉर्म्युला काय सांगतो एज इन मंथ. ठीक आहे, एज इन मंथ अपॉन 150. ठीक आहे, एज इन मंथ काय दिलेलं आहे 8 month आहे, अपॉन त्याला काय आहे 150 इंटू दी 250 13 सॉल्व केले तर काय भेटते 13.3 mg. ठीक आहे, सो हे एक्झाम्पल्स आहे, सिम्पली पुट आउट करायच्या आणि कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे, RX युनिव्हर्सलमध्ये तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस पोसोलॉजीचा सेकंड लेक्चर आहे. सो आपण थर्ड लेक्चरमध्ये वेटरनरी डोसेस पाहणार आहोत, जे की आपण फॅक्टर्स पाहिलेले आहेत. जे फॅक्टर्स आहेत ते ह्युमन बिईंगसाठी आपण फॅक्टर्स पाहिलेले आहे, जे की 16 फॅक्टर्स आहे. आणि नेक्स्ट जो आपण फॅक्टर पाहणार आहे ते वेटरनरियनसाठी फॅक्टर्स असणार आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेटरनरी फॅक्टर्सवरती डिस्कस करणार आहोत. सो माझं लेक्चर आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा. ठीक आहे.